मित्रांनो, आंबा पिकामध्ये मोहोर येणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण खरा लढा इथून पुढे सुरू होतो. कारण की जराशा अडचणी आपलं पूर्ण वर्षभराचं नुकसान करू शकतात. म्हणजे याच्यात थोडक्यात काय, की सध्या जिथे इथे मोहर आहे, तिथे चिकटद्रव स्रवत असतो आणि त्याच्यावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणजे कोणी त्याला काजळी म्हणतं किंवा कोणी त्याला काय वेगळं म्हणतात. पण ही एक थोडक्यात म्हणजे सुटीमोड नावाची बुरशी असते. मग आता याच्यात होतं काय, की प्रकाश संश्लेषण प्रक्रिया देखील मंदावते. त्या काळ्या बुरशीमुळे खूप साऱ्या अडचणी येतात आणि हे खूप सोप्या कुठल्याही बेसिक केमिकलने कंट्रोल होऊ शकते. पण अडचण काय आहे? कुठल्याही केमिकलचा वापर आपल्याला मधमाशीपासून दूर नेऊ शकतो. मग आता मधमाशी जर नसली तर परागीभवन आणि सगळ्याच अडचणी वाढणारच. मग यासाठी आपण जैविकचा वापर केला पाहिजे, जसं व्हर्टिसिलियम बेरिया, मेट्रायझम, तसेच सिनेमम वेरम ऑइल जसं बायोबिटर किंवा अशा आपण वापर त्याचा करू शकतो. लाखो शेतकरी दरवर्षी याचा वापर करतात आणि त्यांना फायदा देखील होतो. तसेच फुलाचं फळात रूपांतर होणं देखील एक खूप गंभीर समस्या सध्या होत चालली आहे. मग त्यामध्ये फॉस्फरसयुक्त खतांचा वापर जसं 0:34 किंवा अजून काही आहेत त्यांचा आपण वापर करू शकतो. त्याच्यासोबत आपण स्ट्रायगोस्ट्रायटर किटचा वापर करू शकतो किंवा अजून काही औषधांचा वापर देखील केला जाऊ शकतो. तसेच खोडकीड देखील एक महत्त्वाची आहे. त्याला देखील सुरुवातीपासून आपण बायोबिटरचा वापर करू शकतो. तसेच सध्याच्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये मागील वर्षापासून थ्रिप्स खूप जास्त त्रास देत आहे. मग याच्यावर जर आपण क्युरेटिव्ह फवारणी जर केली, म्हणजे आल्यानंतर फवारणी करण्याचा विचार केला, तर थ्रिप्सने चाटल्यामुळे किंवा खरडल्यामुळे ज्या जखमा होतात, जेव्हा आंबा मोठा होतो तेव्हा ते त्रासदायक ठरतं आणि आपल्याला तो 2 नंबर किंवा 3 नंबरमध्ये किंवा बी ग्रेड क्वालिटीमध्ये तो माल मोजला जातो. मग यासाठी प्रिव्हेंटिव्ह किंवा सुरुवातीलाच आपण काम केलं पाहिजे. जसं की बायोबिटर. बायोबिटरचा वापर आपल्याला काय फायदेशीर ठरू शकतो? कारण की याच्यामुळे आपलं पीक म्हणजे आपलं फूल, फळ किंवा जिथे फवारणी होईल, कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पद्धतीने ते कडू होणार आहे. मग याचा आपण 2 ते 2.5 मिलीपर्यंत कुठल्याही कीटकनाशकात, बुरशीनाशकात, पोषकात जे काही फवारणी करणार असो, इव्हन खतांमध्ये देखील त्याचा वापर आपण केला जाऊ शकतो. मग अशा असंख्य अडचणी सुरुवातीलाच आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. मग यासाठी ॲग्रोथमिसाची मँगो एक्सपर्ट टीम तुम्हाला मदत करू शकते. मग सोपं आहे, तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे आणि त्यावर आम्ही तुम्हाला सोल्युशन देणार. तर नक्की आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.